जानू काय झालं ग? का निघून आलेलास? वाईट वाटलं का सगळ्यांना? आय एम सॉरी विश्वा, पण मला आता कुठलंही एक्सप्लेनेशन द्यायचं नाहीये. मला माझा थोडा वेळ हवाय. मला माहिती आहे तू कोणाला मिस करतेस. काही गोष्टींवर वेळ काळ हेच उत्तर आहे. तुला भावना ताईला तेवढा वेळ द्यावा लागेल का? विश्वा, 7 वर्ष स्वतःला हेच समजावत आलीये मी. हाच माझ्या आयुष्यातला इतका इम्पॉर्टंट मोमेंट आहे आणि ती माझ्या बरोबर नाहीये. या गोष्टीचा त्रास होतोय विश्वा मला. बाबा कायमचं सोडून गेलेत आम्हाला, पण ती काय येत नाहीये. विश्वा, तुझ्या आधी ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. हे का कळत नाहीये तिला? अगं पण थोडा तिच्या बाजूने पण विचार कर ना. विश्वा, इतके दिवस यामुळेच गप्प आहे मी, पण आता नाही. म्हणजे जानू काय करणार आहेस तू? माहित नाही विश्वा, पण तिच्याशिवाय मी मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार नाही. ती काय करणार आहे, कसं करणार आहे मला नाही माहित. आणि प्लीज मला आता काही विचारू नकोस. ओके ओके ठीक आहे. तू शांत हो. आपण बोलू यावर नंतर. ओके. नाही बसा. सिद्धिराज, हे बघा, आता आम्ही तुमच्या बरोबर आहोत सगळे. आता नको ते आठवणी. हे बघा, हे घ्या, गरम गरम पोहे तुमच्या आवडीचे. ऐक ना, नको मला आता. हो, असं काय करताय? आल्यापासून तुम्ही काहीच नाही खाल्लंय. थोडे पोहे खाऊन घ्या. भावना खरंच मला नाही आहे भूक आता. बरं बरं, मग तुमच्या आवडीचा कडक चहा केलाय, तो तरी प्या. हा, हे घ्या. हा दुधाचा आहे ना चहा? हो. भावना, खरं सांगू का तुला, म्हणजे मला ना असा चहा प्यायची सवयच नाही आता उरली आहे. सिद्धिराज, अहो, मी कसा तुम्हाला बिना दुधाचा चहा देणार? घ्या ना. नाही, झालाय छान चहा एकदम. तुझी हरकत नसेल तर मी काही दिवस माझ्या पद्धतीने चहा पिऊ शकतो का? म्हणजे? ते पाणी देतेस? हो. सिद्धिराज, वा, याला म्हणतात भाई साहब असली चहा. अगं जेलमध्ये असा चहा प्यायचा होता. भावना, अगं रडल्यासारखं काय आहे त्यात? खरंच सांगतो, अगं असं चहा छान लागतो खूप. अगं गाडे पाटलांच्या घरात वाढलात तुम्ही. अगदी राजपुत्रासारखा थाट असायचा तुमचा, आणि आता तुम्हाला किती काय काय भोगावं लागलंय. तुमची काहीही चूक नसताना इतके वर्ष आमच्यापासून लांब राहावं लागलं तुम्हाला. एवढी मोठी शिक्षा भोगावी लागली आहे तुम्हाला. भावना, आपलं काय ठरलं होतं? जुन्या गोष्टी बोलायच्या नाहीत, या विषयावरती चर्चा करायची नाही. तूच मला सांगितलं होतंस ना आता की जुन्या गोष्टी नाही बोलायच्या. कशाला स्वतःला त्रास करून देतेस? रडायचं नाही आता अजिबात. नाही रडणार. बरं ऐक ना, सरळ खालीच बसतोय. बेडवर बसून ना जरा उगाच पाठ दुखते म्हणजे. या 7 वर्षांनी किती बदलवलं तुम्हाला सिद्धिराज. खरं, तुला माहिती आहे का, या 7 वर्षात आहे ना एक खूप महत्वाची गोष्ट शिकलो मी. म्हणजे या जगात आहे ना, या जगात कुठलाच माणूस वाईट नसतो. त्याच्यावर आलेली जी वेळ असते ना, ती त्याला असं वागायला भाग पडते. इतके दिवस त्या कैद्यांबरोबर राहून ना मला त्यांच्यातला माणूस अनुभवायला मिळाला. कुठे मी गाडे पाटलांच्या रॉयल कारभारात वाढलेला होतो, त्याच्यामुळे मला अजिबात कामांची सवय नव्हती तिथल्या. आणि तिथे तर माहितीये,
सगळी कामं आपलीच करावी लागतात. भांडी घासणं, कपडे धुणं, जेवण बनवणं. आणि तुला तर माहितीये मला कुठल्याच गोष्टीची सवय नव्हती अगं. त्याच वेळेस ना असे खूप चांगले मित्र झाले का तिकडे. त्यांनी शिकवलं मला सगळं, समजवलं. म्हणजे खरंच अगदी अगदी जीवलग मित्र झाले तिकडे. नका मी सगळी कामं करायचो माझी. मी नीट भांडी घासायला लागलो, कपडे धुवायचो. पण ते जेवणाची ड्युटी म्हणजे फक्त जरा तिथलं जेवण म्हणजे बापरे, विचार करून सुद्धा कसं तरीच वाटतं मला. बास सिद्धिराज, बास आता नका बोलू तुम्ही अजून काही. मला नाही ऐकवत आहे. तुमचा वनवास संपलाय सिद्धिराज. तुम्ही जे भोगलात ना ते परत परत नका आठवू होता प्लीज. हो ना अगं, तू रडावीस म्हणून नाही बोललो अगं मी हे सगळं. आणि तू मला बोलतेस की मी किती बदललो इतक्या वर्षात. तू किती बदललीस माहितीये का तुला. 7 वर्षात तू अख्खं घर सांभाळलंस. आपल्या लेकींना इतकं छान वाढवलंस. तू आईची काळजी घेतलीस. घराचं घर पण टिकवून ठेवलंस. आपल्या गाड्या पाटील घराण्याचा लौकिक सुद्धा टिकवून ठेवलंस. कळतं का तुला. माहितीये तुम्हाला काय आवडतंच माझं कौतुक करायला. तू आहेस इतकी बारीकी करतो मी तुझं सारखं कौतुक. पण भावना खरंच इतक्या वर्षात तू एकटीने इतकं सगळं निभावलंयस ना, त्यासाठी थँक्यू. थँक्यू. अच्छा, आता कौतुकाबरोबर थँक्यू वगैरे पण म्हणणार आहात का तुम्ही मला. मला नाही बोलायचं तुमच्याशी. बरं बाबा सॉरी, नाही करणार तुझं कौतुक. अरे बापरे, इतक्या वर्षांनी आलोय भावना मी. आता काय रुसून बसणार आहेस का. हिना वहिनी, काय झालं असं नो जानूताईला. काही नाही ग, भावनाची आठवण येत असणार आहे तिला. अगं पाठीला पाठ लावून आलेल्या बहिणी आहेत त्या. दोघींचं एकमेकींवर खूप जीव आहे. प्रत्येक सुखदुःखात साथ दिली आहे एकमेकींनी. पण या घराला त्या जयंतची नजर लागली आणि बाबा गेले. भावना पण या घरापासून दुरावली. या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असणार आहे तिला. मग आता काय करायचं वहिनी. काही नाही, विश्वा गेला होता ना तिच्याशी बोलायला. समजावून सांगितलं असेल त्याने तिला. आणि एकदा का मेहंदीचा कार्यक्रम सुरू झाला ना की होईल का तिचा मूड बरा. बरं आपण बोलत काय बसलोय. चला आटपा पटपट. आईंचं आवरलं का ते बघते मी. बरं ठीक आहे.